पंतप्रधान मोदी आणि शहांनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती उज्ज्वल केलं, त्यामुळे शत्रू राष्ट्रात देखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत नाही असा दरारा निर्माण केला, म्हणून भाजपत गेलो, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम मुंबादेवीच्या दर्शनाला। उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार। भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कट। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांचं चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून निकम यांना उमेदवारी। उज्ज्वल निकमांनी त्यांचं होमग्राऊंड असलेल्या जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती। आता भाजपने त्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली असली तरीही तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच विजय होईल, संजय राऊत यांना विश्वास। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता। या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, एबीपी माझाशी बोलताना संजय पांडे यांची माहिती। वंचितनं मुंबई उत्तर पश्चिमचा उमेदवार बदलला। संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना मुंबई उत्तर पश्चिमेतून उमेदवारी, तर दौलत कादर खान यांना मुंबई ईशान्यमधून लोकसभेचं तिकीट। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा अनोखा प्रचार। कांदिवलीतल्या एका बागेमध्ये लाफ्टर क्लबच्या सदस्यांसोबत व्यायाम करत प्रचार केला। यावेळी गोपाळ शेट्टी, योगेश सागर उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचा प्रचार। सुळेंचा मॉर्निंग वॉक तळजाई टेकडीवरती, सुळेंचा नागरिकांशी संवाद। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंकडून जोरदार प्रचार सुरू। चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव भागामध्ये नागरिकांशी संवाद साधला। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत भगरेंनी घातली ग्रामीण मतदारांना साद। सांगलीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे सांगलीचे उमेदवार प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर शाईफेक। मराठा आणि धनगर समाजाच्या नादी लागू नका, शेंडगेंना पत्रातून इशारा। सांगलीच्या खरशिंग गावामध्ये प्रचारादरम्यान मराठा समाजाकडून ओबीसी कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ। ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांचा आरोप, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, शेंडगेंचं वक्तव्य। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी प्रतापराव चिखलीकरांची भेट घेतली। नांदेडच्या जनतेनं मोदींना पुन्हा निवडून द्यायचं ठरवलंय, त्यासाठी चिखलीकर हे माध्यम असल्याचं म्हणत तावडेंनी ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या। शेवगावमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। शेवगावातील शरद पवारांच्या सभेच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे आणि राजू राजळे यांचे फोटो। भाजपकडून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार। भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न। भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।